नाशिक पोलिसांनी या प्रकरणात कमालीची गुप्तता पाळली होती। त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी अगदी फुल प्रूफ प्लान बनवला होता। 5 पथकं तयार करण्यात आली होती आणि पथकातल्या कर्मचाऱ्यांना आपण मुळात कोणाला पकडण्यासाठी जातोय हे शेवटपर्यंत माहित नव्हतं। ऐनवेळी स्पॉटवर जाऊन खरातच्या घरात चोर शिरल्याचा बनाव रचत त्याला अटक केली आणि नाशिक पोलिसांनी ऑपरेशन कॅप्टन खरात पूर्ण केलं। दरम्यान नाशिक पोलिसांनी हे ऑपरेशन खरात नेमकं कसं राबवलं ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। नाशिक पोलिसांनी 5 पथकं तयार केली। पथकातील कर्मचाऱ्यांना मोहिमेची कल्पना देण्यात आली नाही। कोणाला पकडण्यासाठी जातोय हे देखील गुप्त होतं। लाठ्या, हेल्मेट, शील्ड घेऊन पोलिसांना बोलावलं गेलं। कायदा सुव्यवस्थेसाठी बंदोबस्तात असल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं। एफआयआर लिहिणारे अटकेच्या कारवाईपासून दूर होते। अटक करण्यासाठी आलेल्यांपासून व्यक्ती आणि प्रकरणाची अखेरपर्यंत गुप्तता पाळण्यात आली। ऐनवेळी खरातच्या घरात चोर शिरल्याचा बनाव रचत शोध घेत खरातला अखेर अटक करण्यात आली। दरम्यान भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं थैथयाट करायला सुरुवात केली। भोंदू अशोक खरात याचा माज अटक केल्यानंतरही कायम राहिला। अटक केल्यानंतर खरात याला पोलिसी खाक्याचा अनुभव मिळाल्यावर तो डाफरला। तुम्ही घोर अपराध केला असून तुमच्यावर कोप होईल अशी धमकी त्यानं पोलिसांना दिली, पण पोलिसांनी त्याला त्याची जागा दाखवली। नाशिक पोलिसांनी या प्रकरणात कमालीची गुप्तता पाळली होती। दरम्यान कॅप्टन खरात प्रकरणातील मुख्य सूत्रधार नीरज जाधवची आजही क्राईम ब्रांचकडून चौकशी केली जाणार आहे। नीरज जाधवची काल क्राईम ब्रांचकडून सुमारे 12 तासांपेक्षा जास्त चौकशी झाली। नीरज जाधव हा कॅप्टन अशोक खरात याचा अत्यंत